वंदे मातरम जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या तमाम भारतीयांच्या चेहऱ्यावर अभिमान आणणारे, भारतीय या जाणीवेशी थेट जोडणारे हे दोन शब्द. स्वातंत्र्य लढ्यामध्ये या दोन शब्दांनी लाखो भारतीयांच्या मनात देशप्रेमाची भावना चेतावली. सगळी सामाजिक बंधनं झुगारून लाखो भारतीय महिला स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात जेव्हा उतरल्या तेव्हा त्यांच्या तोंडी होतं वंदे मातरम. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयानं प्रेरित झालेल्या कित्येक तरुणांनी फाशीचा फास जेव्हा आपल्याच हातांनी आपल्या गळ्यात घातला ना, तेव्हाही त्यांच्या मुखामध्ये शब्द होते वंदे मातरम. भारताचा अभिमान, भारताचा स्वाभिमान, भारताची सर्वोच्च देशभक्ती जागवणारे हे दोन शब्द 150 वर्षांनंतर भारताच्या राजकीय आखाड्यातल्या वादाचा मुद्दा बनलेत. 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताला आता 150 वर्ष पूर्ण झाली. त्याच निमित्तानं संसदेमध्ये खास एका दिवसाची चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि या चर्चेमध्ये वंदे मातरमचा राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार करताना काँग्रेसनं आणि विशेषतः पंडित नेहरूंनी मुस्लिमांचं तुष्टीकरण, लांगुलचालन केलं असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. वंदे मातरम या गीताची फक्त 2 कडवी स्वीकारली आणि काँग्रेसनं देशाच्या विभाजनाचा पाया घातला असाही घणाघात भाजपनं केला. भाजपचे हे आरोप म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकांची तयारी आहे असं उत्तर काँग्रेसनं दिलं. पण ज्या गीतानं या देशाची स्वातंत्र्य चळवळ एकत्र जोडली, भाषा, जाती, संस्कृती, भूगोल अशा सगळ्या पातळ्यांवर प्रचंड वैविध्य असलेल्या देशाला एक देश नावाची ओळख दिली, तेच गीत, तो देश जगातली महासत्ता बनायला निघालेला असताना वादाचं आणि राजकारणाचं कारण का बनतंय हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर पाहूया स्पेशल रिपोर्ट. वंदे मातरम वरून संसदेमध्ये घमासान. जवाहरलाल नेहरूंवर मोदींचा हल्लाबोल. प्रियंका गांधींकडून बचावाचा प्रयत्न. वंदे मातरम के टुकड़े कर दिए कांग्रेस ने, मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवाहरलाल नेहरूंवर हल्लाबोल केला. ऑक्टोबर 1937 मध्ये मुस्लिम लीगच्या दबावापुढे नेहरू झुकले आणि त्यामुळे काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले असा आरोप मोदींनी केला. वंदे मातरम के टुकड़े कर दिए, उस फैसले के पीछे नकाब ये पहना गया, चोला ये पहना गया, ये तो सामाजिक सद्भाव का काम है. लेकिन इतिहास इस बात का गवाह है कि कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया. और कांग्रेस का ये तुष्टीकरण की राजनीति को साधने का एक तरीका था. जिन्ना के विरोध के 5 दिन बाद ही 20 अक्टूबर को नेहरू जी ने नेताजी सुभाष बाबू को चिट्ठी लिखी. उस चिट्ठी में जिन्ना की भावना से नेहरू जी अपनी सहमति जताते हुए कि वंदे मातरम की, ये जो उन्होंने सुभाष बाबू को लिखा है, वंदे मातरम की आनंद मठ वाली पृष्ठभूमि मुसलमानों को इरिटेट कर सकती है. मोदींचा हा दावा काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी फेटाळून लावला. 28 अक्टूबर 1937 में कांग्रेस की कार्य समिति ने अपने प्रस्ताव में वंदे मातरम को राष्ट्रगीत घोषित किया. उन्हीं दो अंतरों को कार्य समिति की बैठक में महात्मा गांधी जी, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित नेहरू, आचार्य नरेंद्र देव जी, सरदार पटेल जी, गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर जी सब मौजूद थे.
नेहरूंवर हल्लाबोल करण्याची नरेंद्र मोदींची ही पहिली वेळ नाहीये. गेल्या 11.5 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी नेहरूंना अनेकदा टार्गेट केलं. पण नेहरू गांधी घराण्याचे अन्य सदस्य म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल मात्र मोदी क्वचितच बोलताना आढळतात. त्यामागे काही विशिष्ट राजकीय कारणंही आहेत. काँग्रेसच्या विचारसरणीचे रचनाकार पंडित नेहरूच आहेत असं भाजप मानतं. काँग्रेसच्या मुळावर हल्ला करण्यासाठी नेहरूंना टार्गेट करणं म्हणूनच भाजपला गरजेचं वाटतं. स्वातंत्र्यानंतर देशाच्या धोरणांवर सर्वाधिक प्रभाव आढळतो तो नेहरूंचा. देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या चुका झाल्या त्याला फक्त नेहरूच जबाबदार आहेत असं भाजपचं मत आहे. देशाची फाळणी, जिन्नांच्या मागण्या मान्य करण्याला नेहरूच जबाबदार आहेत असा भाजपचा दावा आहे. दुसरीकडे बांगलादेशची निर्मिती ही इंदिरा गांधींमुळे झाली असं बहुतांश भारतीय मानतात. इंदिरा गांधींची प्रतिमा आजही अनेकांच्या मनात पोलादी महिला अशीच आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी इंदिरा गांधींना लक्ष करणं सहसा टाळतात. 2014 ते 2024 या काळातील 3 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव जरी झाला असला तरी भाजपला देश पातळीवर टक्कर देण्याची क्षमता काँग्रेसची आहे. आणि म्हणूनच काँग्रेस ज्यांना नायक मानते, आयकॉन मानते, अशा आयकॉन्सचं भाजपकडून सातत्यानं खलनायकीकरण होतं. नरेंद्र मोदींनी नेहरूंवर केलेली टीका हा त्याचाच पुढचा अंक मानला जातो. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.